नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। त्या पोलिसांनी घातली हुज्जत, हितेश राऊत यांचा मोठा खुलासा। लाईव्ह दशावताराचं होणार थेट प्रक्षेपण, प्रक्षेपणाच्या तारखा जाहीर। आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा गोपीचंद पहा रविवारी सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच YouTube, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा सुपुत्र गीतेश यानं कणकवली पटवर्धन चौकात ऑन ड्युटी वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। यावर गीतेश राऊत यांनी त्या पोलिसांनीच हुज्जत घातली असं स्पष्ट केलंय। पाहुयात काय म्हणाले गीतेश राऊत। माझ्या काल वडिलांनी सन्माननीय खासदार विनायक राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही चौकशीला जायला सामोरं जायला मी तयार आहे। जे काय आहे ते समोर येईल। वस्तू जेव्हा चौकशी काय शासनाला लावायची असेल तेव्हा काय आम्ही वस्तू येईल ना समोरच। त्याच्या अगोदर खरं म्हणजे मी तिकडे माझी गाडी टर्न करायला गेलो, फिरवायला गेलेलो, पण त्या पोलीस माझ्यावर उद्धटपणे बोललेले आणि त्यांनी शिवीगाळ केलेली आहे। त्याला मी प्रतिकार केलेला आहे। आणि प्रतिकार म्हणजे मी त्याला काही नोकरीवरून काढण्याची वगैरे काही धमकी दिलेली नाही। दुसरा जो पोलीस ऑफिसर होता त्याला मी समजवत होतो। त्याने मला विचारलं तुम्ही कोण? तेव्हा मी त्याला बोललो की बाबा मी खासदार विनायक राऊतांचा मुलगा आहे। मी त्याला सगळे दमदाटी वगैरे काही करण्याचा काही प्रयत्न केलेला नाही आहे। आणि त्यांना कोणाला काही चौकशीवर काही करायची असेल तरी त्यांनी बिंदास करावी आणि त्यांना वाटतं तशी सवय असावी दारू पिऊन धिंगाणा घालायची, म्हणून त्यांना तसं दुसऱ्यांबरोबर तेच वाटतं त्यांना। आता त्यांना ते आता कावीळ झालेलं कसं समोरचं जग सगळं पिवळंच दिसतं, सो त्यांची सवय त्यांना लोकांमध्ये पण आहे तसं वाटतं। हो बिंदास, त्यात काय माझी काही चूकच नाही आहे ना त्यामध्ये। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा गोपीचंद पहा रविवारी सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच YouTube, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। सर्जेकोट खाडीपात्रात मासेमारीस केलेली बोट पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत समुद्रात गेल्याची घटना घडली आहे। बोटीतील 4 मच्छीमारांना वाचवण्यास गेलेली दुसरी बोटही लाटांच्या तडाख्यात समुद्रात बुडाली। दोघे जण उपचार घेत आहेत तर एक बेपत्ता झालाय। मालवण सर्जेकोट येथील यशवंत देऊलकर यांच्या मालकीची मोर्या ही मासेमारी नौका घेऊन शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास परेश फोंडबा, रमेश देऊलकर, केशव फोंडबा, दिवाकर देऊलकर हे 4 जण सर्जेकोट खाडीत मासेमारीसाठी गेले होते। पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबरच पात पाण्यानं खेचली गेली व पलटी झाली। 4ही जण खाडीच्या पाण्यात फेकले गेले। वाचवण्यासाठी मच्छीमारांनी आरडाओरड सुरू केली। लगेचच राजेश देऊलकर यांची कार्तिक हे पात घेऊन काही मच्छीमार मदतीसाठी धावले, मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाचवण्यासाठी गेलेली पातही उलटली। सर्वजण पाण्यात फेकले गेले। पोहत जाऊन काहींनी किनारा गाठला। बुडालेल्या बोटीवरील 4 पैकी 3 जण व वाचवण्यास गेलेल्या कार्तिक बोटीवरील राजेश देऊलकर, रजनीकांत देऊलकर, प्रसाद आडकर, नूतन पेडणेकर, किशोर कांदळगावकर, यशवंत देऊलकर, प्रशांत जामसंडेकर यांनी किनारा गाठला। बचाव कार्यासाठी काही मच्छीमार ग्रामस्थ सहभागी झाले। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अजय पाटणे यांनी घटनास्थळी धाव घेतली, मदत कार्याच्या सूचना केल्या। ग्रामपंचायत व ग्रामस्थही मदत कार्यात सहभागी होते। खाडीपात्रात बुडालेल्या मोर्या बोटीवरील दिवाकर जानू देऊलकर हा तरुण खाडी व समुद्रात बेपत्ता झालाय। त्याला शोधण्यासाठी बचाव कार्य सुरू होतं, तर खाडीपात्रात बुडालेल्यांपैकी केशव फोंडवा व त्यांना वाचवण्यास गेलेल्यांपैकी यशवंत देऊलकर यांच्यावर मालवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।
महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा गोपीचंद पहा रविवारी सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर। शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या मसूरकर जुवा बेटावरील बंधारा आणि देवबाग येथील बंधाऱ्याप्रश्नी भाजपा आक्रमक झाली आहे। अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत बंधाऱ्याबाबत जाब विचारला। मालवण मसूर येथील मसूरकर जुवा बेटावरील धूप प्रतिबंधक बंधारा गेले अनेक दिवस चर्चेत आहे। लोकवस्ती एकीकडे आणि बंधारा दुसरीकडे असा आरोप ग्रामस्थांनी केला होता। या बंधाऱ्याबाबत मालवण भाजपा चांगलीच आक्रमक झाली। आज या प्रश्नी पतन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला। यावेळी अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, सभापती, उपसभापती यांसह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते। लोकवस्ती सोडून बंधारा का बांधला, भूमिपूजन एकीकडे, बंधारा दुसरीकडे, यामध्ये नेमका चोर कोण, अशा प्रश्नांचा अधिकाऱ्यांवर भडीमार केला। एवढे दिवस हा विषय गाजतोय, वैभव नाही संबंधित स्पॉटला जात का नाही? नारळ त्यांनी फोडला, वैभव नाही गेला तर काय म्हणजे वैभव नाईकांनी पण नारळ बरोबर फोडला नाही आणि तुम्ही इकडे बंधारा बांधला। आता चोर कोणतं सांगा? तर देवबाग जिओ ट्यूब बंधाऱ्याच्या ट्यूब फुटल्या आहेत याचाही अधिकाऱ्यांना जाब विचारला। ठेकेदाराचे एक बिल अदा केल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितलं। जर ग्रामस्थांची तक्रार होती तर ठेकेदाराचे बिल का दिले, असा सवाल भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला। झाला होता त्या ठिकाणी आम्हाला बंधारा बांधून पाहिजे। जो बंधारा माहित तो आम्हाला माहित नाही कोणी बांधतो, तो विषय सोडून दे, आम्हाला माहित नाही, आम्हाला बंधारा तिथे बांधून पाहिजे। आमचा जरा वाद पण नाही, आमचा वाद नाही बस। अखेर मसूरकर जुवा बेटावरील बंधाऱ्याविषयी ग्रामस्थांनी केलेली तक्रार ही खरी आहे। ठेकेदाराचं बिल अदा करणार नाही, शिवाय देवबाग बंधाऱ्याबाबतही कामाची चौकशी करणार असल्याचे पतन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी दिले। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा गोपीचंद पहा रविवारी सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर। शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। पालकमंत्री उदय सामंत यांनी नरडवे धरणाला पडलेल्या भगदाडाची थेट धरणावर जात पाहणी केली। अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत काम सुधारा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला। त्यानंतर अधिकारी व धरणग्रस्तांच्या घेतलेल्या संयुक्त बैठकीत धरणग्रस्तांच्या समस्यांवरही तात्काळ तोडगा काढला। सांगितलं पाहिजे आणि जर वेळ मारण्यासाठी फक्त मीटिंग आपण करत असू तर कोणालाही स्पेअर करणार नाही। मग कलेक्टर असू देत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असू किंवा एसी असू, जर आम्ही घेतलेल्या मीटिंगला सुद्धा किंमत नसेल आणि तुम्ही लोकांना तुमचं काहीतरी वेगळं अस्तित्व दाखवणार असाल तर मी उद्या मुंबईला गेल्यानंतर सीएसकडे तक्रार करणार की मिनिटसुद्धा आम्हाला मिळत नाहीत, ग्रामस्थांना मिळत नाहीत आणि काही कारवाई होत नाही। तर त्या मीटिंगला जायच्या अगोदर तुमच्याकडे ऑथेंटिक काय पेपर असतील तर त्या मीटिंगला जाऊया। आता गुरुवारसारखे फक्त बसायचं, मागच्या गुरुवारी जसं बसलो लोकांची दिशाभूल करायची, त्यांना वाटणार आम्ही फसवतो, तर खाली जाऊया। आणि सर एक उदयजी यांना एक त्या दिवशी काही सगळे ग्रामस्थ भेटले होते, इथला जो रस्ता आहे आतला हा रस्ता दुरुस्त करावा 40 दिवसापूर्वी सांगितलं तुम्ही उन्हाळ्यामध्ये। 45 दिवस झाले केलं नाही, आता ते विचार आहे ना नाईक साहेबांनी हे होते 45 दिवस झाले। थांबा, एक जण बोलताना थांबा रे जरा, बोलतच राहिला तर काय होणार? शेवटचं 5 किलोमीटरवर आहे, 5 किलोमीटरवर घर आहे। स्वतः अधीक्षक अभियंत्यांना सांगितलेलं आहे जरा पाऊस कमी होते, पाऊस पण 2 दिवस भरपूर आहे, त्याच्यामध्ये रिस्क आपण घ्यायला नको। त्याच्यानंतर अधीक्षक अभियंता आता आपण ठरवूया कधी इथे येतील ते, तुम्ही दोन्ही सँडच्या प्रकाराचं जे काय आहे ते तुम्ही बघायचं, तुम्ही मला सांगायचं अधीक्षक अभियंत्यांना घेऊन। मी त्यांना सांगितलं की 2 ते 3 दिवस इथे द्यायचे आणि आता प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात आपण खाली बसूया, आपण चर्चा करूया। लक्षात आलं का? आपण मार्ग काढूया
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितल्या पद्धतीनं माझे काय अधिकारी नातेवाईक पण नाहीत आणि कोण पण नाही. त्यांनी जर अधिकाऱ्यांबरोबर उलटं वागण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर देखील मी उलटं वागणार. मुख्यमंत्री उदय सामंत यांनी आज आपल्या नियोजित दौऱ्याप्रमाणे नरडे येथील धरणाला भेट दिली होती. धरणग्रस्तांचं जे काय म्हणणं होतं येथे की धरणाचं काम निकृष्ट झालेलं आहे याची प्रत्यक्ष भर पावसामध्ये अगदी धरणाच्या जिथं भगदाड पडलं होतं त्या ठिकाणी जाऊन पाहणी केलेली होती. आपल्यासोबत आहेत पालकमंत्री उदय सामंत. उदयजी, काय सांगाल? प्रत्यक्ष आपण धरणस्थळी जाऊन पाहणी केलेली आहे, काय वस्तुस्थिती मला समजून आली आहे? नुसतं मी धरणस्थळी गेलो नाही, धरणावर जाऊन आलो. धरणावर पूर्ण डोंगर चढून धरण कसं आहे, कशा पद्धतीनं कॉम्पॅक्शन झालेलं आहे, तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं काय, इथल्या सरपंचांचं म्हणणं काय, उपसरपंचांचं म्हणणं काय, या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन मी आज बैठक घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की पालकमंत्री म्हणून मी ही जी बैठक घेतली त्याच्यानंतर बहुसंख्य ग्रामस्थ नक्कीच खुश झालेले असतील. त्यांच्या मनातले सगळे प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिकपणानं प्रयत्न केला आहे. आणि हे प्रश्न सोडवत असताना अधिकाऱ्यांकडे लोक येण्यापेक्षा अधिकाऱ्यांनी भविष्यात या गावामध्ये यावं आणि त्यांचे प्रश्न सोडवावेत असे आदेश पालकमंत्री म्हणून मी अधिकाऱ्यांना केलेले आहेत. म्हणजे आपण जेव्हा धरणावरती जाऊन पाहिलं तेव्हा जे ग्रामस्थांचं म्हणणं होतं की मातीच नव्हे तर मातीसोबत झाडं सुद्धा जी होती ती बंधाऱ्यामध्ये घातलेली होती किंवा सँड मॅट जो असेल तो सुद्धा नव्हता, त्याच्यासोबतच आणखीन सँड फिल्टर सुद्धा नव्हता. काय सांगायला संदर्भात? आज मी जी भेट दिली ती 2 टप्प्यामध्ये दिली. एक म्हणजे हा डॅम होत असताना ज्या गव्हर्नमेंटनं कमिटमेंट केलेले आहेत पुनर्वसनाच्या त्याच्या संदर्भात प्रकल्पग्रस्तांचं जे म्हणणं आहे ते प्रश्न सोडवण्याचा आज मी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मला 50% यश आलं आहे. मी 100% असं म्हणणार नाही. काही प्रस्ताव हे मुंबईला गेलेले आहेत, ते मंजूर करणं आणणं क्रमप्राप्त आहे. आणि दुसरा जो मुद्दा होता तो धरणाच्या कामाच्या बाबत होता. मी स्वतः त्याची पाहणी केलेली आहे. पण ही पाहणी केल्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करावी, कारण हा जलसंपदा विभागातला प्रश्न आहे. मोठ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत याची चौकशी करावी लागणार आहे आणि म्हणून त्या संदर्भात मी तज्ज्ञांचं मत घेऊन या संदर्भातल्या पूर्ण कामाची चौकशी करणार आहे. दुसरा टप्पा जो होता आपण म्हटलात की धरणग्रस्तांच्या ज्या काही मागण्या असतील जसं की त्यांची शेतजमीन जी गेलेली आहे ते पर्याय शेतजमीन त्यांची मागणी होती, त्या संदर्भात तुम्ही काय तोडगा काढलात? भूखंड ते घ्यायला तयार नव्हते, त्या संदर्भात काय तोडगा काढलात? आणि एकंदरीत कॉम्पेन्सेशन मिळावं आणि धरणाचं काम पुढे जावं यासाठी तुम्ही काय पर्याय काढलेत? मी कसलाच पर्याय काढला नाही. सगळे जे पर्याय काढले ते इथल्या ग्रामस्थांनीच काढलेले आहेत. इथं फक्त कुठच्या तरी शासनकर्त्याने येऊन बसणं गरजेचं होतं आणि ती भूमिका फक्त मी मध्यस्थाची बजावली. बाकी सगळ्याच्या सगळे निर्णय एकमताने इथल्या ग्रामस्थांनी घेतलेत आणि त्याच्यामुळे ग्रामस्थांचं देखील कौतुक केलं पाहिजे. आणि भविष्यात या नुसत्या प्रकल्पाच्या बाबतीत नाही, या गावाच्या विकासाच्या बाबतीत देखील मी ग्रामस्थांबरोबर राहणार आहे. 13 मार्च जवळपास 13 मार्च जी बैठक झाली होती त्यानंतर पुन्हा एकदा उदय सामंत यांनी इथे येऊन ग्रामस्थांचं म्हणणं जे होतं ते ऐकून घेतलं आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करतानाच बऱ्यापैकी त्यांचं समाधान केलं. आपल्यासोबत येथील काही ग्रामस्थ आहेत. संतोष सावंत, तुम्ही बऱ्यापैकी इथं आवाज उठवला होता धरणाची दुर्दशा असतील किंवा काय या संदर्भात काय सांगायला संदर्भात? आणि आता प्रकल्पग्रस्तांची बैठक सुद्धा जी होती ती पालकमंत्र्यांनी घेतली आहे, समाधान झालंय आपलं? आज बऱ्यापैकी आमचं समाधान झालं आणि पालकमंत्री साहेबांचं आम्ही अभिनंदन करतोय. का तर पर्यायी शेतजमिनीचा आमचा जो 20 वर्ष प्रश्न रखडलेला होता त्याच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊन त्यांनी बऱ्यापैकी तोडगा काढला. आम्हाला पर्यायी शेतजमीन मिळत नसेल तर त्याच्या बदल्यात आम्ही 40 लाखाची मागणी केली, तेही त्यांनी कुठेतरी शासन दरबारी प्रश्न मांडून मार्गी लावण्याचा आम्हाला शब्द दिला. तसाच वाढीव कुटुंबांचा आमचा प्रश्न होता त्याबद्दलही त्यांनी तोडगा काढला. आणि राहिला विषय तो निकृष्ट दर्जाचं जे काम होतं त्या संदर्भात आम्ही जो आवाज उठवलेला होता त्याचं प्रत्यक्ष त्यांनी साईडवर पावसाच्या वेळातही जाण्याची स्थिती नसतानाही 4-5 जणांच्या आधाराने वर चढून गेले आणि प्रत्यक्षात पाहणी केली आणि चौकशी लावण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं. त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि याच्यापुढेही त्यांनी आमचे प्रश्न सोडवावेत. आम्ही ते कायम त्यांच्या पाठीशी राहू एवढं सांगतो आम्ही. एकंदरीत बघितलं आपण तर इथं नरडे डॅमची दुरावस्था जी काय असेल किंवा निकृष्ट काम झालेलं असा आरोप जो होता ग्रामस्थांचा तो प्रत्यक्ष धरणावरती जाऊन पालकमंत्र्यांनी त्याची पाहणी केलेली आहे आणि त्याची वरिष्ठ स्तरावरती लागल्यास चौकशी सुद्धा करू. ज्या काही चुका झाल्या असतील त्या अधिकाऱ्यांच्यावर पूर्ण दुरुस्त करून घेऊन धरणाचं काम उत्कृष्ट पद्धतीनं दर्जेदार करण्याचं काम आपण आदेश देऊ असंही सांगितलं आहे. त्यासोबतच दुसऱ्या टप्प्यात ज्या काही धरणग्रस्तांच्या मागण्या होत्या पुनर्वसनासंदर्भात असतील म्हणा किंवा कॉम्पेन्सेशन असेल म्हणा किंवा अन्य काही मागण्या ज्या काय असतील त्या सुद्धा बहुतांश इथं आता बैठकीमध्ये सोडलेल्या आहेत. आणि प्रकल्पग्रस्तांना शेतजमिनीचा मोबदला जो होतो तो सातारा पॅटर्ननुसार सिंधुदुर्गात सुद्धा हा पॅटर्न राबवावा आणि त्यानिमित्तानं येथील प्रकल्पग्रस्तांना बऱ्यापैकी न्याय मिळावा, त्यांना जो काय असेल तो मोबदला मिळावा यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा करणार असं एक शब्द जो आहे तो धरणग्रस्तांच्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी दिलेला. आणि एकंदरीत आपण आता बघितलं की ग्रामस्थांनी किंवा धरणग्रस्तांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आपलं बऱ्यापैकी समाधान झालेलं आहे. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, नरडवे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.
बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. नितेशजी राणे यांच्या संकल्प
श्री विजय दुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली बेडशी, तालुका तोडामार्ग, स्टॉक किट्स, SCC, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं. प्रोप्रायटर भिकाजी गणपते. फोन नंबर 02363 250081 आणि 250168. मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73. पत्ता साटेली बेडशी, तालुका तोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. पेडणेकर इलेक्ट्रिक्स, सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल मटेरियल किरकोळ व विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा गोपीचंद पहा रविवारी सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच YouTube, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. गणेशोत्सव काळात भजनी बुवा व भजनी मंडळांना भजन करू न देण्याबाबत उलटसुलट चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा सांप्रदायिक भजन संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीनं जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या शासन दरबारी सादर केल्या. खरं म्हणजे गणपती हा सण कोकणामध्ये अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि गणपती हे विश्वाचं आराध्य दैवत आहे आणि अशा गणरायाच्या समोर नामस्मरण भजन हे झालं पाहिजे. खरं आध्यात्मिक क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी भजन हे गणपतीला पोषक असं आहे. समाजाला सुद्धा त्याच्यामधून प्रबोधन केलं जातं. कोरोनासारखी महामारी आलेली असताना आम्हाला भजनाच्या माध्यमातून काही लोकांसमोर सुद्धा प्रभावीपणे काही गोष्टी मांडायला मिळायला पाहिजे, हा त्याच्यामागचा आमचा खरा उद्देश आहे. आम्ही शासनाच्या नियमाला अधीन राहून त्या ठिकाणी आम्ही भजनाला 10 लोकांची त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे परवानगी मिळावी. सोशल डिस्टन्स वापरून आम्ही त्या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम निश्चितपणे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू आणि हे समाजाचं किंवा आमच्या कोकणचं भूषण आहे भजन हे, आणि त्याच्यामुळे भजनाला त्या ठिकाणी मान्यता मिळावी ही एकमेव आमची या ठिकाणी मागणी आहे. तसं बघितलं तर चाकरमानी मोठ्या संख्येनं आता गणेशोत्सवाला दाखल होतील, ही पाचशी सक्ती केली जाते, काय म्हणाले या संदर्भात? या संदर्भामध्ये वेळोवेळी अनेक ठिकाणी आता आम्ही ऐकतोय की काही म्हणजे अधिकारी किंवा पुढारी लोकांनी या ठिकाणी 7 दिवसाचं क्वारंटाईन मागलेलं आहे. पण आमचं प्रामाणिक मत आहे की 10, 12, 13 दिवसानंतरच पॉझिटिव्ह बरीच लोक झालेली आहेत आणि त्याच्यामुळे शक्यतो नव्हे तर 14 दिवसाचं क्वारंटाईन राहिलं पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे. कारण एवढा मोठा सण ह्या कोकणात होत असताना जर एकाच दुसरा आमचा चाकरमानी या ठिकाणी आला आणि त्याच्यामुळे जर अख्ख्या कुटुंबाला जर बाधित व्हायला झालं तर गणपती घरात आणि आपण हॉस्पिटलमध्ये असा प्रकार होऊ शकेल. आणि म्हणून संपूर्ण कोकणवासियांना जे माझे चाकरमानी आहेत ते आपल्या ठिकाणी हा उत्तम सण आहे, यायलाच पाहिजे. आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो. फक्त त्यांनी एक ठराविक जो वेळ दिलेला आहे 7 ऑगस्टपर्यंत, तोपर्यंत त्यांनी या ठिकाणी उपस्थित सर्वांनी राहायचं आहे आणि त्यांना जी ई-पासची जी आज त्या ठिकाणी सक्ती केली जाते, माझ्या म्हणण्याप्रमाणे प्रामाणिकपणे गोरगरीब एका घरातली 10, 12, 15 माणसं गावी येतात आणि त्यांना ही जी सक्ती 2-2, 2,500 रुपये एका व्यक्तीला घेतले जातात, हे संपूर्ण बोगसपणा आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण लोकांमध्ये पसरलेलं आहे आणि आज माझ्या कोकणवासियांवर हा भयानक असा अन्याय आहे. मला वाटतं उद्याच्या 7 तारीखपर्यंत ई-पासची गरजच काय. आम्ही या ठिकाणी ग्राम कमिट्या ज्या आहेत आम्ही सक्षम आहोत. आम्ही त्यांना क्वारंटाईन करून त्यांना आमच्यामध्ये सामील करून घेण्यासाठी जो प्रयत्न पाहिजे तो आम्ही सगळे गाववाले आम्ही प्रत्येक ठिकाणी करणार आहोत.
त्यामुळे ई पासची गरज नाही. 7 तारीखपर्यंत त्यांनी ई पास शिवाय या ठिकाणी पाठवावं. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा गोपीचंद पहा रविवारी सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच YouTube, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड ही एक योजना घेऊन आली आहे. या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्डचं जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आलं. तसेच संगणकीकृत सातबाराचा शुभारंभ यावेळी करण्यात आलाय. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केलंय. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मच्छीमारांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा शुभारंभ बँकेच्या वर्धापन दिन 1 जुलै 2020 रोजी झालेला होता. आज वैभववाडी तालुक्यामध्ये पशुसंवर्धन व्यवसाय करणारे असतील, कुक्कुटपालन करणारे व्यवसाय शेतकरी असतील, या शेतकऱ्यांसाठी 7% किसान क्रेडिट कार्ड योजनेचा शुभारंभ वैभववाडी तालुक्यामध्ये झालेला आहे. 1 वर्षानंतर यामध्ये केंद्र सरकारकडून 3% व्याजाचा परतावा मिळून ही रक्कम साधारण त्यांना 4% व्याजाने मिळणार आहे. आज शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, शेळीमेंढी असेल, या व्यवसायातल्या किसान क्रेडिट योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आज खाद्यासाठी लागणार असेल, वैरणीसाठी लागणारी यामध्ये जी काही पैशाची त्यांना अडचण निर्माण होते आहे, यासाठी केंद्र सरकारने ही योजना किसान क्रेडिट कार्डची योजना चालू केलेली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घेऊन आपला पशुसंवर्धनचा व्यवसाय असेल, कुक्कुटपालन व्यवसाय असेल, शेळीमेंढीचा व्यवसाय असेल, या व्यवसायातनं आपली आर्थिक उन्नती करावी, तिथला शेतकरी आर्थिक समृद्धी व्हावी, यासाठी जिल्हा बँकेने ही योजना प्राधान्याने चालू केलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्हा बँकेने अशा योजनेचा अद्यापही शुभारंभ केलेला नाही आहे. शेवटी योजना कोणाची आहे ह्याहीपेक्षा राबवणारी यंत्रणा अत्यंत महत्त्वाची असते आणि म्हणून आजपर्यंत ज्या ज्या सरकारच्या योजना आल्या त्या सर्व योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने राबवण्याचा प्रयत्न करून या सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांना त्या योजनेचा फायदा देण्याचं काम आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने केलेलं आहे. आणि म्हणून आज वैभववाडीमध्ये या योजनेचा शुभारंभ होत असतेवेळी मोठ्या प्रमाणात या योजनेचा फायदा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन व्यावसायिक या ठिकाणी उपस्थित होते. निश्चितच ते उपस्थित शेतकरी या योजनेचा फायदा घेऊन त्या आर्थिक समृद्धीकडे जातील आणि आर्थिक समृद्धीकडे जाण्यासाठी मी त्यांना जिल्हा बँकेचा अध्यक्ष नात्याने संचालक मंडळाच्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा गोपीचंद पहा रविवारी सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच YouTube, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी सिंधुदुर्गात कसे यावेत, त्यांनी 14 दिवस होम क्वारंटाईन व्हावं, कोविड निगेटिव्हची सर्टिफिकेट घेऊन यावं, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. याबद्दल सिंधुदुर्गचे सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू काय म्हणतायत पाहूयात. कोकणचा माणसाचं आणि कोकणी माणूस असणाऱ्या चाकरमान्याचं हे नातं अतिशय जवळचं आहे. किंबहुना मी असं म्हणेन आई आणि मुलासारखंच नातं आहे. कोकणी माणसाला आपलं जीवन चालवण्यासाठी बऱ्याचदा चाकरमानी हाच नेहमी उपयोगी ठरत असतो. किंबहुना चाकरमानी बनतो तो देखील आपल्या उरावर दगड ठेवूनच बनतो, कारण त्याची बहीण, त्याची आई, त्याची मुली, त्याची कुटुंब हे पाठी ठेवून तो मुंबईला जाऊन किंवा कुठे आणखी पुण्याला जाऊन, कोल्हापूरला जाऊन जेव्हा काम करतो तेव्हा त्याला देखील आपलं त्याचं अर्धमन हे कोकणातच असतं. बरोबर. आता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हे करोना झाल्यापासून शहरामध्ये त्याचा प्रादुर्भाव जास्त आहे आणि कोकणी माणूस जेव्हा परत चाकरमानी जेव्हा परत मुंबईहून किंवा बाहेरून कुठूनही कोकणात परत येतो तेव्हा कोकणी माणसाची इथे असणाऱ्या स्थानिक माणसाचं देखील
त्याबाबत वाटणारी चिंता देखील स्वाभाविक आहे की आलेल्या माणसामुळे आम्हाला देखील प्रादुर्भाव होऊ नये. आणि ह्या दोघांचीही गोष्ट योग्य आहे, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की ह्यामुळे कोकणी माणूस आणि चाकरमानी ह्याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेची दरी निर्माण होता कामा नये. बरोबर. त्याच्यामध्ये कुठच्याही तऱ्हेने कुठच्याही तऱ्हेचं एक विसंवाद होता कामा नये. आणि हे होण्यासाठी सरकारने जबाबदारी आपली टाळता कामा नये. बरोबर. सरकारने निश्चितपणे आरोग्य व्यवस्था ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे आणि व्यक्तीची आरोग्य बघणं हे ती व्यक्तीची जबाबदारी असते, पण सार्वजनिक आरोग्य ही सरकारची जबाबदारी आहे. आणि आज जी साथ आलेली आहे की ज्याच्यामुळे महामारी त्याला म्हणतो आपण, आणि त्याच्यामुळे आज जगभरी परिस्थिती आहे, त्यामुळे जगामध्ये देखील अनेक ठिकाणी सरकारने ही जबाबदारी उचललेली आहे की आपण आपल्या माणसांची त्याच्या चाचण्या घेणं, त्याच्यातून उपाय सुचवणं. आणि म्हणून मला वाटतं की आज चाकरमानी जेव्हा कोकणात परत येतो तेव्हा त्याच्यातून हे जो एक विसंवाद निर्माण होतो तो टाळण्यासाठी सरकारने त्यांची मोफत तपासणी करून तशा तऱ्हेची एक व्यवस्था निर्माण करून तशा तऱ्हेचं त्याला एक सर्टिफिकेट तयार करून त्यांनी तिथे दिलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे कारण नसताना हा वाद निर्माणच होणार नाही. बरोबर. आणि म्हणून सरकारने निश्चितपणे जबाबदारी घेतलीच पाहिजे. किंवा मी तर असं म्हणेन की मुंबईमध्ये आज जो प्रादुर्भाव झाला आहे त्या मुंबईची उभारणीच खरं म्हणजे कोकणी माणसांनी केली. आज कोकणाच्या माणसांनी मुंबईमध्ये त्याचं जे योगदान दिलेलं आहे हे कधी कोणी विसरू शकणार नाही. बरोबर. कोकणची आर्थिक नाडी नाही तर आता एकेकाळी जे कोकणचं मुंबईची त्या पर्यायाने भारताची आर्थिक ओळखच ही आपल्या गिरण्यामध्ये होती. बरोबर. आणि गिरणी माणूस कोकणी माणूसच पूर्णपणे गिरण्यामध्ये होता. हो. आयात निर्यात जी होते ती गोदीमधून होते. त्या आयात निर्यात करणाऱ्या गोदीमध्ये देखील एकेकाळी कोकणी माणूस होता. बरोबर. आणि मनी ऑर्डर नुसता तो पाठवायचा नाही तर मनी ऑर्डर पाठवण्याचं काम देखील तो पोस्टामध्ये काम करून करायचा. म्हणजे पोस्टामध्ये देखील कोकणी माणसंच होती, पोलिसामध्ये कोकणी माणसं होती. आता दुर्दैवानी परिस्थिती बदलली गोष्ट झाली, परंतु ह्या कोकणी माणसांनी मुंबईची उभारणी केली. त्याला परत कोकणात आपल्या गावात आणि आपल्या आई वडिलांना भेटायला जायचं असेल तर त्या कुटुंबामध्ये विसंवाद न होण्यासाठी सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे. त्याची मोफत चाचणी करून त्याला तशा तऱ्हेचं सर्टिफिकेट दिलं पाहिजे. ही माझी पूर्णपणे विचारपूर्वक भूमिका आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर KG पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ॲडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी. श्री जयेंद्रजी राव राणे संचालक, अध्यक्ष स्थानिक समिती 9422 43 58 33. श्रीनाथकर BS मुख्याध्यापक 9309 85 85 78. श्री शिंदे SP 9421 23 57 22. श्री पाटील PM 70 38 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज.
GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो, 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध, जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय, गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर, कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर, मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर, वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर, तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 9350 09. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी. कृषी अवजारांचे प्रशस्त विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा गोपीचंद पहा रविवारी सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच YouTube, Facebook आणि मोबाईल ॲपवर. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. तोडामार्ग तालुक्यातील आडाळी गावात आयुर्वेदिक रिसर्च सेंटर होण्यास आयुष मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. मात्र राज्य सरकारनं त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास ते या ठिकाणी होईल, अशी माहिती भाजपचे राज्य सचिव प्रमोद जठार यांनी दिली आहे.
आयुष मंत्री श्रीपादजी नाईक साहेब यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आलो. त्याने दोडामार्गच्या आडाळी MIDC मध्ये 100 एकरामध्ये एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल प्लांट्स म्हणजे आयुर्वेदिक वनस्पतीवरती रिसर्च सेंटर मान्य केलेलं आहे. देशातलं हे एक फार मोठं रिसर्च सेंटर या ठिकाणी होऊ घातलेलं आहे. अशी मागणी आम्ही फडणवीस सरकार असताना त्या ठिकाणी केंद्राकडे केली होती. फडणवीस सरकारच्या काळात 2 जागेंची त्या ठिकाणी माहिती केंद्राला कळवली होती. एक जळगाव आणि एक आडाळी MIDC सिंधुदुर्ग. त्यामध्ये केंद्र सरकारने आयुष मंत्रालयाने पत्र दिलेलं आहे की जळगावमधली जागा त्या ठिकाणी योग्य नाही, परंतु सिंधुदुर्गातली आडाळीची जागा अत्यंत योग्य आहे. त्या ठिकाणच्या 100 एकर जागेचं पत्र केंद्राने त्वरित मागणी केलेलं आहे. आम्ही सोमवारी त्या ठिकाणी कलेक्टर मॅडमकडे जाऊन, सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी मॅडमकडे जाऊन अशा प्रकारचं पत्र त्वरित द्यावं अशा प्रकारचा प्रस्ताव त्या ठिकाणी देणार आहोत, निवेदन देणार आहोत. तरी सुद्धा या ठिकाणचे स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर यांचा आजचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मी सांगेन की अशा प्रकारचं तुमच्या ठाकरे सरकारच्या माध्यमातून 100 एकर आडाळीची जागा त्वरित केंद्र सरकारकडे पाठवावी, त्याचं पत्र पाठवावं, जेणेकरून या भागामध्ये देशातलं नाही तर जगातलं एक मोठं आयुर्वेदावरती रिसर्च करणारं सेंटर उभं राहील आणि आडाळी दोडामार्ग सिंधुदुर्गचं नाव जगाच्या नकाशावर राहील. मी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला विनंती करतो की अशा प्रकारचं पत्र त्वरित 100 एकराचं केंद्र सरकारला पाठवा. केंद्र सरकारने त्याची मंजुरी या ठिकाणी पत्राच्या रूपाने दिलेली आहे. माझी विनंती ठाकरे सरकारला आहे, कुठलाही प्रकारचा राजकीय अभिनिवेश न ठेवता या लोकांच्या कल्याणासाठी या केंद्राच्या माध्यमातून 200-250 लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल. 2-3 हजार लोकांना गावागावामध्ये जे वैद्य मंडळी आहे, जे आयुर्वेदावरती संशोधन करतात, त्याचा वापर करतात, वनस्पती शोधतात, अशा 2-3 हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल. या ठिकाणी आयुर्वेदिक वनस्पती ती खरेदी केली जाईल, त्याच्यावरती रिसर्च होईल आणि भविष्यामध्ये जे कोविड सारखे अनेक रोग जर आलेच त्याच्यावरती भारतीयांनी संशोधन केलेलं आयुर्वेदातलं अशा प्रकारचं औषध सुद्धा निर्माण करण्याची ताकद या माझ्या आडाळी दोडामार्गमध्ये निर्माण होईल. म्हणून हे पत्र दिलेलं आहे. तुमच्या माध्यमातून मी श्रीपाद नाईक साहेबांचे, आमच्या मंत्री महोदयांचे आभार मानतो. माझी सगळी ही टीम जी भारतीय जनता पक्षाची आहे त्या सगळ्या टीमने मेहनत करून हे काम केलेलं आहे. मी त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा गोपीचंद पहा रविवारी सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच YouTube, Facebook आणि मोबाईल ॲपवर. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. स्वतःच्या घरासमोरील सर्व्हिस रोडची उंची कमी करून घेणाऱ्या शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत बॉक्सवेल ऐवजी संपूर्ण पिलर बेस उड्डाण पूल मंजूर करून आणल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू असं खुलं आव्हान कणकवली नगरपंचायत मधील भाजपा गटनेते संजय कामतेकर आणि नगरसेवक बंडू हरणे यांनी पत्रकार परिषदेत दिलं. दिलीप बिल्डकॉनला पाठीशी घालणं किंवा दिलीप बिल्डकॉनशी संबंध ठेवून किंवा हायवेशी संबंध घेऊन तुम्ही संपूर्ण हायवेची जर पाहणी सर्व्हिस रोडची केली असेल तर दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोड हे एका समांतर लेवलमध्ये तुम्हाला दिसतील. मात्र संपूर्ण जिल्ह्याभराच्या रोडची पाहणी जर करता वैभव नाईकांच्या दारातील आणि सुशांत नाईकांच्या दारातील तो सर्व्हिस रोड आहे तो त्यांनी आपल्या घराच्या लेवलनुसार ठेवला आणि त्याच्याच पलीकडची अगदी परस्पर बाजू ही जी हॉटेल अनंत असेल किंवा ST वर्कशॉपकडे जाणारा रस्ता असेल किंवा केळुस्कर बिल्डिंग असेल या तिथली उंची तुम्ही बघा आणि नाईकांच्या घराकडील उंची बघा. त्यांनी सोयीस्कर ठेवून बाजूला ब्रिज असून सुद्धा अगदी त्यांच्या लेवलमुळे तो असा टेपर एका बाजूने ब्रिजकडे झालेला दिसून येईल. म्हणजे दिलीप बिल्डकॉनशी आणि हायवेशी अगदी आतून सेटलमेंट करून आपल्या घरापुरतं किंवा आपल्यापुरतं काम आपली सत्तेचा वापर करून घ्यायचं. हीच जर ताकद वैभव नाईकांनी जर कणकवलीच्या हायवेसाठी जर वापरली असती तर ह्या हायवेमुळे ज्या लोकांच्या अतोनात हाल होतात, ज्या समस्या उभ्या राहिल्या त्या झाल्या नसतात. काय दुसरी बाजू की काळ्या यादीतील
जो मुद्दा आहे तो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंडर येतो. महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत हे काम येतं. ह्यापूर्वी भाजप गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांत दादा बघत होते. आता त्यांच्याच सरकारचे मंत्री अशोकराव चव्हाण आहेत. जर त्यांना काळ्या यादीत टाकायचं आहे तर ह्या सर्वांनी राज्य शासनाच्या त्यांच्या मंत्र्यांचा उपयोग करून त्या डिपार्टमेंटचा उपयोग करून दिलीप बिल्डकॉनला काळ्या यादीत टाकावं की जेणेकरून आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सुशांत नाईक हे आपलं अज्ञान प्रकट करत आहे. कारण आमच्या ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे हा रस्ता राहिलेला नव्हता. तर शासनाने महाराष्ट्र राज्य शासनाने जे स्थगिती आदेश काढला गेला त्या स्थगिती आदेशमध्ये हा रस्ता अडकल्यामुळे त्याचं काम दिरंगाईमुळे झालं. कारकर असतील किंवा सुशांत नाईक असतील हे वेळोवेळी नगराध्यक्ष असतील किंवा नितेश राणे साहेब असतील यांच्यावर आरोप करण्याचं काम करतात. त्यांचा हा धंदाच आहे की दुसऱ्यावर आरोप करणे हाच आहे. त्याच्यावर ते आपलं अज्ञान प्रकट करतात. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा गोपीचंद पहा रविवारी सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. हायवे चौपदरीकरण कामाचे बोगस काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचा ठराव कणकवली पंचायत समितीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला. गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोविड टेस्ट करूनच जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा अशी मागणीही पंचायत समिती सदस्यांनी केली आहे. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे जे आता येणारा सण आहे गणपती सण, कोकण वासियांसाठी अस्मितेचा सण आहे, वर्षातला महत्त्वाचा सण आहे. आणि या सणाच्या निमित्ताने मुंबईवरून जे आमचे चाकरमानी येणार आहेत मोठ्या प्रमाणात चाकरमानी येण्याची शक्यता आहे. मग ते चाकरमानी येत असताना शासनाकडे आमची एक विनंती राहील की आपण आमच्या सर्व चाकरमान्यांना फ्री कोविड टेस्ट करूनच जिल्ह्यामध्ये दाखल करायचं आहे जेणेकरून ते आपल्या घरी सुखरूप आणि कोविडमुक्त होऊन जातील यासाठी आमची ती विनंती राहणार आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी अचानक एका साईडून बॉक्सवेल ची एक भिंत कोसळली. दिवसाची वेळ भर दुपारी ती भिंत कोसळलेली आहे. सुदैवाने त्या ठिकाणी जीवितहानी टळली. पण सलग ही दुसरी घटना आहे आणि ही दुसरी घटना असूनही किंवा त्या बॉक्सवेलला अनेक ठिकाणी जसं आत्ता पडतं की उद्या पडते अशा प्रकारची परिस्थिती असूनही या ठेकेदारांनी अद्याप कोणतीही पावले उचललेली नाही आहेत. आणि एकीकडे आपल्या महाभारताचं काम चांगलं चालू असताना लोकांसाठी काम असताना एवढं निष्कृष्ट दर्जाचं काम खालच्या दर्जाचं काम होत आहे. आणि यासाठी आमचे आमदार असतील राणेसाहेब यांनी त्या ठिकाणी प्रांत मॅडम असतील किंवा अनेक शासकीय अधिकारी असतील यांना धारेवर धरलं होतं. आमची मागणी एवढीच राहील की अशा ठेकेदारावर आपण गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण ह्या माणसाशी खेळणारा ठेकेदार, लोकांच्या जीवाशी खेळणारा ठेकेदार आणि अशा प्रकारचं काम आपल्या कणकवलीमध्ये आपल्या सिंधुदुर्गामध्ये चालू आहे. हे कुठेतरी थांबावं आणि एक चांगली हायवे संबंधी टीम येऊन या कामाची तपासणी व्हावी आणि एक चांगल्या प्रकारचं काम आमच्या तालुक्यामध्ये व्हावं. तशा प्रकारचं ठराव घेऊन आम्ही पत्रव्यवहारही करणार आहोत की या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा गोपीचंद पहा रविवारी सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ.
ऑन ड्युटी वाहतूक पोलीस विश्वजित परब यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा पुत्र गीतेश राऊत याच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कणकवली तालुका भाजपाच्या वतीने देण्यात आला। कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांना निवेदन देण्यात आलं। काल जो प्रकार घडला, जो खासदार विनायक राऊत यांचे चिरंजीव यांनी जो प्रकार काल घडवला पोलिसांबद्दल, तो अतिशय निंदनीय आहे आणि त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी कणकवलीच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। जो कार्यक्षम पोलीस कर्मचारी आहे त्याच्यावरती खरोखरच अन्याय होऊ नये आणि त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे ही नागरिकांच्या दृष्टीने एकदम बरोबर आहे आणि त्यांना आज आम्हाला असं समजलं आहे की ते आता ड्युटीवर नाही आहे। जर त्यांची कोणत्याही प्रकारे बदली केली गेली, दबावाखाली त्यांना तक्रार द्यायला भाग पाडत नाहीत, कारण ते तक्रार देऊ नका, मानसिक संतुलन त्यांचं बरोबर नाही, पण त्या माणसाचं मानसिक संतुलन ठीक आहे, फक्त दबाव आणतायत पालकमंत्री खासदार विनायक राऊत ही सगळी शिवसेनेची मंडळी आहे, ही दबावाखाली हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायत। जर असा प्रकार घडला तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही उग्र आंदोलन या ठिकाणी करू। परब यांना ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच ते राहिले पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे। कारण उद्या चतुर्थी आली आहे, चतुर्थीत अधिक आणि परिस्थिती ट्रॅफिकची अतिशय वाईट होईल। अशा वेळी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरती जर योग्य प्रकारे जर त्यांच्या मानसिक त्यांना जर आपण साथ दिली नाही तर आणि त्याचा परिणाम होईल, उद्या कोणच काम करणार नाहीत असं झालं तर त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यांच्यावर कारवाई झाली तर इतर कर्मचाऱ्यांना त्याचं हे मिळेल। त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे आणि ज्या राऊतांच्या मुलांनी जे केलं आहे, एवढा राग आणि एवढं हे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरती दाखवण्यापेक्षा जिल्ह्यातले जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर एवढा राग काढा आणि तुम्ही आपलं राग काढून बाकीचं काम करा। कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरती राग काढण्याची काही गरज नाही। त्यामुळे जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही 100% उग्र आंदोलन करणार। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। त्या पोलिसांनी घातली हुज्जत, गीतेश राऊत यांचा मोठा खुलासा। लाईव्ह दशावताराचं होणार थेट प्रक्षेपण, प्रक्षेपणाच्या तारखा जाहीर। आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह। आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका। पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। ड्वाइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा। अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, ड्वाइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं ड्वाइट्स फार सादर करत आहे। ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरचे मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये। मॉडेल 3E सिरीज 35-40 42 HP मध्ये उपलब्ध। इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस। मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये। मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध। शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह, सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध। वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी, ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 085। प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव। सानवी नर्सरी, गोवा मानकुर, आंबा, काजू, कोकम, फणस, सोनचाफा